वैशिष्ट्ये. यामुळे भारतीय राज्यघटना विविध कल्पनांचा सुंदर संगम बनलेली आहे. राणी हळू सांग ना, मी तुला 2 वेळा बोललो ऑलरेडी. हळू सांग ना, मला नाहीये सवय असं मराठीत फास्ट लिहायची. बरं बरं सर, मी सांगते हळू. आता भांडायची वेळ आहे का? आपण पेपर संपवूया ना. ठीक आहे, बोल. यामुळे भारतीय राज्यघटना. आता पटकन एवढंच हळूहळू कसं म्हणते? थोडं फास्ट सांग ना. हळू बोलत एकदमच हळू सांगायला लागली. बोल पटकन. यामुळे भारतीय राज्यघटना आता बोल नेक्स्ट. ते काय झालं, थांबलीस का? अहो ते एका प्रश्नावर अडले. म्हणजे केस स्टडीचा प्रश्न आहे. तर असं आहे की बायकोने नवऱ्यावरती केस केली आहे आणि तिला डिवोर्स हवाय. आणि नवऱ्याचं असं म्हणणं आहे की आता त्याचं मन परिवर्तन झालंय, त्याला डिवोर्स नको. पण बायकोचा ह्याच्यावरती विश्वासच बसत नाही आणि मला नवऱ्याच्या बाजूने डिफेन्स करायचंय. काय करू हे कळतच नाही. थोडं ट्रिकी तर आहे. असू दे, मी उत्तर सांगते, तुम्ही लिहा. हो बोल. विश्वास ही नात्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या नात्यामध्ये जर विश्वासच नसेल तर ते नातं टिकूच शकत नाही. मग ते नातं कुठलंही असू देत, म्हणजे नवरा बायकोचं असू देत किंवा बाप लेकीचं किंवा कोणतंही अजून दुसरं. मुलगी जेव्हा बापाचं नाव सोडून नवऱ्याचं नाव, त्याचं आडनाव घेऊन एखाद्या नवीन घरात जाते तेव्हा तिच्या काही अपेक्षा असणं साहजिक आहे. पण ह्याच अपेक्षा जेव्हा नवरा पूर्ण करू शकत नाही तेव्हा तिला वाईट वाटणं साहजिक आहे ना. मग तिने कोणाकडे बघायचं? मग काय करायचं तिने त्या घरात? आणि जशा बायकोच्या अपेक्षा असतात तशा नवऱ्याच्या सुद्धा अपेक्षा असतात. आणि त्या सुद्धा जर पूर्ण होत नसतील, नवऱ्याच्या अपेक्षा सुद्धा पूर्ण होत नसतील, तर त्याने रागाच्या भरात काही गोष्टी करणं, बोलणं हे सुद्धा स्वाभाविक आहे. आता मुलगी जेव्हा लग्न होऊन एखाद्या घरी जाते तेव्हा तिला सगळ्यांनी आनंदाने स्वीकारावं, तिचं आनंदाने स्वागत करावं. ती जर सुरुवातीला काही चुकली तर तिला समजून घ्यावं, समजावून सांगावं, अशीच तिची अपेक्षा असते ना. आणि जर घरातल्या कुठल्या माणसाने तिचं मन दुखावलं किंवा तिला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला तर ती तिच्या माणसाकडेच अपेक्षा करेल की त्याने तिला समजून घ्यावं, तिची बाजू घ्यावी. तर ती स्वतःच्या नवऱ्याकडे अपेक्षा करेल की त्याने तिला समजून घ्यावं, तिची बाजू घ्यावी. आता तिला तिच्या घरासारखं वाटेल, आपुलकी वाटेल असं वातावरण तिला त्या घरात मिळालं पाहिजे ना. आणि जर तेच होत नसेल तर जी मुलगी तिच्या आईवडिलांचं घर सोडून आली आहे, तिचं अख्खं आयुष्य मागे सोडून आली आहे, तिने काय करायचं? म्हणजे तिच्या वाटचं प्रेम, माया, आपुलकी, आदर तिला त्या घरात मिळायला हवा ना. आणि तोच जर तिला मिळत नसेल तर ती सुद्धा किती सहन करणार आहे? ही जागा आहे तुझी. माझ्या बेडरूम मध्ये झोपायला माझी कोणी नाहीयेस तू. लक्ष कुठे आहे तुझं? आता कळालं काय व्हॅल्यू आहे तुझी? पाय पुसणी आणि तू, तुमच्यात काही फरक नाही. हा, आता लिहा ना. हा. हा,
एवढं झालं? हा, ओके. तसं बघायला गेलं तर जशी वेळ पुढे जाते तशा गोष्टी बदलतात, माणसं बदलतात, त्यांचं वागणं, बोलणं, विचार सगळेच बदलतात.